Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आज देखील समोर सुजाता जो उभा आहे त्यांना पण मी गेले 4.5 वर्ष निधी देण्याचं काम केलं. जो काही निधी आला त्याला आम्हीच कारणीभूत आहे. पण एकदम अचानक म्हटलं अरे चाललंय बरं कुठं काही नादी लागतोय. नाही नाही दादा मी नाही माझ्या बायकोला बघतोय आणि असं केलं आणि त्याला नंतर बाकीच्यांनी नादवला. ती पट्टा स्वतःच लोकसभेलाच उभा राहिला. अरे अजून पहिल्यांदा आमदार हो, 5-10 वर्ष काम कर, अनुभव घे, एकदम केंद्रातच तिथली माहिती का आपल्याला, कसं बोलायचं, काय करायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसे मुद्दे मांडायचे. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची बरी आहे, नको राहू लय घाई करू. पण नाही दादा मला जायचंच असं नसतं. शेवटी माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 5-10 वर्षात केंद्राचा 1 रुपयाचा निधी आला नाही. का तर हे विरोधी पक्षाचे आमदार होते म्हणून, खासदार होते म्हणून. आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे. कर्जत जामखेडकरांनो बरेच वर्ष तुम्ही थांबला. आता फार थांबण्याचे वेळ काढण्याचा काही अर्थ नाही. 5 वर्ष वाया घालवणं म्हणजे फार मोठा काळ आहे. एवढा काळ वाया घालवणं आपल्याला परवडणार नाही. आपल्याला मागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आपल्याला केंद्राची राज्याची मदत घ्यायची आहे. आपल्याला पालकमंत्र्याची मदत घ्यायची आहे. आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींची मदत घेऊन इथं चांगले उद्योगधंदे आणायचे आहेत. आपल्याला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. आणि ते करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे, इतरांच्या मध्ये नाहीये. इतरांच्या मध्ये असती तर ते पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, त्यांनी त्याच काळात केलं असतं. अनेक जण 4-4 वेळेला मुख्यमंत्री राहिलेत, अनेक जण वेगवेगळ्या पदांच्यावर राहिले, परंतु त्या काळामध्ये प्रश्न सुटलेले नाही आहेत. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या ध्यानामध्ये आलेल्या आहेत. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की हे बाकीचे जे काही सांगतायत, खोटं नाटं सांगून लोकांची दिशाभूल करतायत. मगाशी सुजयनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी ज्यावेळेस लोकांना भेटत असतो त्यावेळेस पारनेरचे 100-200 मुलं माझ्याकडे आली, तरुणी बांड. मी म्हटलं का रे पोराव? म्हणले दादा आम्हीच निलेशला आमदार केलं, जीवाचं रान केलं, परंतु निलेश आम्हाला विसरला. त्याच्यामध्ये तो विजय आवटी नगराध्यक्ष होता. तिथं 2 विजय आवटी आहेत, एक माजी आमदार आहे, एक नगराध्यक्ष. तोही मला भेटायला आला. तो म्हणला दादा काही खरं नाही, आम्ही जवळनं त्यांच्या राहिलेलो आहे. त्यांनी इतकं त्याच्याबद्दल सांगितलं की ते सांगायचं म्हटलं तर संध्याकाळ होईल. मित्रांनो, आपण उगीचच बाऊ करू नका कुठल्या गोष्टीचा. आपल्याला काय आपल्या फायद्याचं आहे, काय आपल्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, काय आपल्या कर्जत जामखेड परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं. सगळीकडे 100% पाणी मिळत नाही, परंतु जिथं शक्य असेल तिथं पाणी देणं, तिथं लोकांना मदत करणं, आणि जिथं पाणी जाऊ शकत नाही तिथं MIDC करणं, तिथनं रोजगार निर्माण करणं, काही ठिकाणी सोलर पॅनल बसून तिथं सोलरमधनं वीज तयार करणं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना करता येतात. म्हणून माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की आपण त्या संदर्भामध्ये मला काहींनी सांगितलं की दादा ह्या तालुक्यामध्ये आरोग्य कृषी विभागात 5 वर्ष व्यवस्थित कारभार नसल्याच्या तक्रारी आहेत. येथील आरोग्य कर्मचारी, कृषी कर्मचाऱ्यांच्यावर स्थानिक आमदार दबाव टाकतात, अशा पण तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं, दबाव टाकला जातो. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे, सरकारमध्ये आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे उगीचच कोणाचं चुकीचं कोणी सांगत असेल, नियमाच्या बाहेर जाऊन सांगत असेल, मी सांगेल तेच झालं पाहिजे असं खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामध्ये मागच कदाचित 2.5 वर्ष झालं असेल, परंतु आता
तिथं कुणाचं काही अशा पद्धतीनं चालणार नाही. सीना धरणातनं निमगाव गांगर्डा या गावातून 17 गावांची पाणीपुरवठा योजना आघाडीच्या काळात केलेली होती, ती कार्यान्वित झालेली नाहीये. का कार्यान्वित झाली नाही?